तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव, उसरा, चालठाणा, जामोद परिसरात वाघ, अस्वल, तडस, रानडुक्कर या वन्य प्राण्यांचा वावर असल्याने शेतीला दिवसा विद्युत पुरवठा सुरू करण्याबाबत काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसह जळगाव जामोद महावितरणला 21 जानेवारी रोजी संयुक्त निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांच्या या निवेदनाची दखल घेत जळगाव जामोदचे तहसीलदार यांनी दूरध्वनीद्वारे उपअभियंता महावितरण यांना दिवसा विद्युत पुरवठ्याबाबत सूचना दिल्या आहेत। सुनगाव, उसरा, चालठाणा, जामोद ही गावे सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने सदर भागातील शेतशिवारात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर आढळून आला आहे। मागील 3 दिवसांपासून सुनगाव, चालठाणा परिसरात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तर सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा व मका या रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात रात्री अपरात्री जावे लागते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून महावितरणने दिवसा शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी समाधान दामधर, शुभम सोळंके, रमेश हागे, रवी बानाईत, शेषराव वंडाळे, पुंडलिक पाटील, गजानन दातीर, विनोद इंगडे यांच्यासह काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शेतकऱ्यांसह महावितरण व तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये मुख्य बातमी म्हणजे सुनगाव, चालठाणा, उसरा, जामोद परिसरामध्ये मागील 4 ते 5 दिवसापासून जे पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतामध्ये जाणे अवघड झाले व महावितरणकडून विद्युत पुरवठा हा रात्रीच होत असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यावाचून पर्याय नाही। त्यामुळे जीवाला जपावं की पिकाला हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। तरी जोपर्यंत हे पट्टेदार वाघ जेरबंद होत नाही तोपर्यंत कमीत कमी पुढचे 3 महिने शेतकऱ्यांना जामोद, सुनगाव, उसरा, चालठाणा परिसरात दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी या निवेदनातून मागणी केलेली आहे।